तर चला पंच आपण मॅच स्टार्ट करायची आहे. सेमीफायनल नंबर दुसरी आपल्यासमोर इथे रंगली जाते. इच्छापूर्ती बाशी विरुद्ध जय जलेश्वर वाडेकर टीमचा एक्स्ट्रा खेळाडू देखील उपस्थित आहे. त्याचे देखील सहर्ष स्वागत आहे. तर सलामीची जोडी तुषार आणि योगेश इथे दाखल झालाय. P1चं पहिलं षटक कपिल पाटील हाताळतो आपल्या टीमसाठी. यावेळेचा बॉल बॅटची एज इथून मात्र तुषारला परतावं लागेल. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय. स्वप्नील आहे. तर यावेळी ऑन साइडला चेंडू लॉफ्ट केलाय. 4 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 4 ने इथे मात्र धावफलकावर लागली जाते. बॅट्समन स्वप्नीलच्या दरम्यान पहिल्याच बॉलवर इथे मात्र चांगला स्ट्रोक खेळलाय. षटक क्रमांक पहिलं देखील आपण पाहतोय कपिल पाटील. यावेळेचा बॉल पडल्यानंतर टर्न होतो. या बॉलला व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवंतर दावेचा इशारा येतोय. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धावा लागले धावफलकावर 5 धावा. तर इथे मात्र निर्धाव चेंडू रिलीज झालाय. चांगली गोलंदाजी करतोय कपिल पाटील आपल्या टीमसाठी. यावेळेचा बॉल चेंडू हवेत आहे. स्वप्नील इथून मात्र परतावं लागतोय.
यावेळचा बॉल घोषित रिझनमध्ये चेंडू दाखल झाला. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धाबा लागला धावफलकावर, त्या मात्र 6 धाबा, 6 रन्स. सेमीफायनल क्रमांक दुसरी फायनलमध्ये देखील दाखल झालाय. बेलापूर 11 बेलापूर हा संघ देखील आपण पाहतोय. यावेळचा बॉल देखील पडल्यावर टर्न होतो. या बॉलला षटक क्रमांक पहिलं इथे संपलंय. 1 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या लागली धावफलकावर ती मात्र फक्त 6 धाबा. 2 गडी बाद, 6 धाबा धावफलकावर ती लागतात. तर सन्माननीय अतिथी गोटिली गावातील निलेश दादा पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. तर निलेश दादा पाटील आपण व्यासपीठावर या, तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय. अतुल भोईर येतोय षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आपल्या टीम कडनं. तर योगेश भगत आहे स्ट्रायकिंगला बॅटिंग करण्यासाठी स्वतः कॅप्टन या टीमचा. यावेळचा बॉल फटका फसलाय इस्टनच्या मागे. इथे मात्र रक्षकाच्या हातामध्ये इथून कॅच पकडला जाईल. बॅट्समन क्रमांक तिसरा झालाय बाद. बॅटिंग करत असताना इच्छापूर्ती वाशी या टीमच्या दरम्यान. टीमची धावसंख्या 3 गडी बाद, 7 धाबा धावफलकावर. यावेळचा बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक ऑन साइडला भिरकावलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन इथे मात्र रमेशच्या बॅट मधनं येतोय हा खणखणीत चौकार. यावेळचा बॉल लाऊड ॲपेल होती. चांगल्या टप्प्यावर चेंडू रिलीज केलाय.
अतुल भोईरच्या दरम्यान. तर डॉट बॉल येतोय. 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. टीमची धावसंख्या डावफलकावर लागली आतापर्यंत 11 धावा. यावेळी मात्र रिव्हर्सचा पवित्र आपल्याला पाहायला मिळाला. या स्ट्रोकवर नक्कीच तुमची नजर देखील असणं खूप इम्पॉर्टंट असतं. जेव्हा हा स्ट्रोक खेळता तुमच्या लाईनमध्ये तुम्ही बॉलच्या लाईनमध्ये येणं खूप इम्पॉर्टंट असतं. इथून मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव झालेत. टीमची धावसंख्या 11 धावसंख्येवर देखील आपण पाहतोय. टीम बॅटिंग करत असताना इच्छापूर्ती वाशी. इथून मात्र चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल वाशीच्या या दोन्ही बॅट्समनला. स्ट्रायकिंग एंडचा बॅट्समनचा जर विचार केला ना तर रमेश आहे, ज्याच्या दरम्यान या स्पर्धेमध्ये अफलातून गोलंदाजी देखील झाले. फलंदाजी करत असताना देखील त्यांनी चांगली बॅटिंग देखील केले. एंड मुवमेंटला त्यांनी बॅटिंग करत असताना आपल्या टीमला चांगल्या धावसंख्येवर देखील नेलंय. परंतु या मॅचमध्ये अजून देखील 13 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. शेवटचा बॉल. यावेळचा बॉल आणि लॉफ्ट केलाय रमेश सिंग च्या बॅट मधनं. पूल इथून मात्र सक्सेसफुल झालाय. 6 धाब्यांसाठी येतोय षटकार. तर गोलंदाज आपण पाहतोय प्रणित पाटील. तर गोलंदाज झालाय प्रणित पाटील. तर यावेळचा बॉल दांडी गुल केली. पहिल्याच बॉलवर इथे मात्र अटॅकिंग गोलंदाजी प्रणित पाटीलच्या दरम्यान सफल झाला होता. हा बॉल लेग स्टिक वर जाऊन सरळ लागतोय. बॅट्समन इथून मात्र परतलाय, तो मात्र रोहन. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय. तर प्रशांत आहे नवीन बॅट्समन मैदानावर दाखल होतो. टीमची धावसंख्या आपण धावफलकावर पाहिली तर इच्छापूर्ती वाशीच्या दरम्यान धावफलकावर लागली ती मात्र 17 धावा. 4 गडी देखील बाद झाले. त्या 17 धावसंख्या धावफलकावर लावत असताना प्रशांतला इथून मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. या मॅचमध्ये एक चांगला फायटिंग स्कोर धावफलकावर लावायचं असेल तर प्रशांतला देखील इथून मात्र मोठे फटके खेळणे देखील इम्पॉर्टंट असेल. यावेळचा बॉल तेच सरणार होता. लाईन मिस केली प्रशांतच्या दरम्यान. येतो डॉट बॉल.
तर निर्धाव पद्धतीचा बॉल इथून रिलीज झालाय. षटक क्रमांक देखील आपण पाहतोय. तिसरं देखील इथे मार्गस्थ आहे. चांगली गोलंदाजी करतोय प्रणित आपल्या टीमसाठी. यावेळेचा बॉल चेंडू हवेत आहे. डीप मधनं फिल्डर येईल. इथून मात्र चांगलं एफर्ट होतं. रन फॉर द गॅदरची भूमिका इथे मात्र पार पाडायची होती. ते क्षेत्ररक्षक होता, परंतु जजमेंट इथे मात्र चांगलं होतं, परंतु बॅलन्स इथून बिघडलंय फिल्डरच्या दरम्यान. यावेळेचा बॉल बॅटची एज, परंतु वेस्टर्नच्या मागे इथून मात्र कॅच ड्रॉप झाली. सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 1 ने वाढले. धाबा लागला धावफलकावर आतापर्यंत 20 धाबा, 20 रन्स. तर 2 चेंडूंचा खेळ देखील इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक देखील आपण पाहतोय. तिसऱ्या प्रगतीपथावर असताना प्रणित चांगली गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. एक विकेट त्याने संपादित देखील केला आणि धाबा खर्च केला मात्र 3. यावेळेचा बॉल ऑन साइडला भिरकावला. ते 30 यार्ड सर्कलच्या फिर क्षेत्ररक्षक वेगाने येतोय बॉलवर. सेकंड रन साठी इथून कॉल आलाय. इथे मात्र थ्रो झाला, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या दरम्यान कलेक्शन चांगलं आहे. 2 धाबा इथून वेगाने कंप्लीट झाला. टीमची धावसंख्या 2 ने वाढते. धाबा लागला धावफलकावर 22, 22. शेवटचा बॉल षटक क्रमांक तिसरा आपल्या समोर चालू असताना स्ट्रायकिंगला बॅट्समन येतोय. प्रशांत आहे स्ट्रायकिंगला बॅटिंग करण्यासाठी. शेवटचा बॉल यावेळचा बॉल तेज तर्रार आहे. बन्नाट पेस आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलवर येतोय आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक इथे मात्र तिसरं संपलंय. 3 ओव्हरचा खेळ होतोय समाप्त आणि इच्छापूर्ती वाशी टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना धाबा लागल्या धावफलकावर 4 गडीवर 22 धाबा. तर शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीतून मात्र गोलंदाजीच्या मार्गवर येतोय. तर बॉलर्स नेम तर प्रशांत पाटील आलाय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी. धाबा लागला धावफलकावर 22. जय जल्लेश्वर वाडेकर हा संघ देखील आपण पाहतोय. कल्याण भिवंडी विभागातील हा संघ आज या बेलापूरच्या मैदानावर खेळण्यासाठी देखील दाखल झालाय.
तर प्रशांतचा हा बॉल, पहिलाच बॉल इथे मात्र तेच तर आपल्याला पाहायला मिळाला. पिचिंग इथे चांगली होती, लाईन इथे चांगली पकडली. प्रशांतने पहिला बॉल रिलीज करत असताना स्लॉगिंगच्या ओव्हरसाठी इथे मात्र त्याला आमंत्रित केलं जाते डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. यावेळचा बॉल फटका तर चांगला आहे. ऑन साइडला चेंडू लॉफ्ट केलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन रमेश सिंगच्या बॅटमधनं हा येतोय षटकार. तर इथे मात्र शेवटची षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये जशी बॅटिंग करण्याची गरज आहे ती मात्र बॅटिंग आपल्याला यावेळी मात्र रमेश सिंगच्या बॅटमधून हा षटकार येताना पाहायला मिळाला. तर चला स्पीडअप करा प्लीज, कारण की अजून एक सामना इथे खेळवायचा आहे याची तुम्ही नोंद घ्या. यावेळचा बॉल व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. पडल्यानंतर पूर्णपणे गती कमी करणारा बॉल होता, तर डॉट बॉल आलाय. कमबॅक केलं इथून मात्र गोलंदाजाने. तर गोलंदाज प्रशांत पुन्हा एकदा तयार होतोय. तर चला टीम वाडेकर, आपण वेळ कमी प्रमाणात खर्च करा. प्रत्येक बॉलवर इथे मात्र फील्ड तुमची सेटअप इथे हलवला जातो याची तुम्ही नोंद घ्या. यावेळचा बॉल आणखीन एक. रमेश सिंग इम्पॉर्टंट हा बॅट्समन आहे या टीम मधला आणि इम्प्रेसिव्ह कामगिरी यावेळी या षटकामध्ये देखील करतोय. कालच्या दिवसामध्ये तर जेव्हा हा संघ देखील खेळत होता पहिल्या दिवशी, त्या दिवसामध्ये देखील एका मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये 3 षटकाराच्या बॅटमधनं आले आणि तिथनं इच्छापूर्ती वाशी टीमने कमबॅक केलंय. यावेळी देखील 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. 34 धाबा आतापर्यंत धावफलकावर देखील लागल्यात. अजून एक षटकार आला ना तर फायटिंग स्कोर होईल विजय या मॅचमध्ये. तर 34 धाबा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात.
तर एक इनिंगचा खेळ समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या लागली धावफलकावर 38 धाबा आणि 39 धाब्यांचं टार्गेट आहे. हॅलो हॅलो. तर 24 बॉल आणि 39 धाबा तुम्हाला इथून करायच्या आहे. जिंकण्यासाठी देखील आपण पाहतोय. तर पहिल्या इनिंगचा खेळ देखील इथे समाप्त झाला आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर वाशी टीमच्या दरम्यान थोडीशी आपल्याला धावसंख्येचा जर विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये कपिल पाटीलच्या धाबा आल्या 6. 2 गडी तिथे बाद झाले. दुसरं षटक अतुल याने हाताळलं. त्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च झाल्या. 1 गडी त्याने बाद केला. तिसरं षटक हाताळलं प्रणित याने. त्या ओव्हरमध्ये 5 धावा आणि 1 विकेट त्याने बाद केला. षटक क्रमांक 14 आपण पाहिलं ना, प्रशांत नाईक याने देखील हाताळलं. त्या ओव्हरमध्ये धावा आल्या तर मात्र 14 धावा. तर चांगली गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. तर टीमची धावसंख्या एकंदरीत धावफलकावर लागली ती मात्र 38 धावा आणि 39 धाब्यांचं इथून मात्र टार्गेट सेट झाले. 39 धावा इथून मात्र कंप्लीट करायचे आहेत जय जलेश्वर वाडेकर या टीमला. तर सलामीची जोडी इथे खेळपट्टीवर दाखल झाले. कपिल पाटील आणि त्याचबरोबर अतुल भोईर, ज्या जोडीने खऱ्या अर्थाने कालच्या दिवसामध्ये इम्प्रेस केलं, ज्या जोडीने बॅटिंग करत असताना अफलातून परफॉर्मन्स केला, ज्या जोडीने खऱ्या अर्थाने गोलंदाजी देखील अव्वल दर्जाची केली. तर हे क्रिकेट आहे मित्रांनो, जे वाडेकरच्या दरम्यान आपल्याला या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळालं. तर चला दोन्ही टीम्स आपण लवकरात लवकर मॅच स्टार्ट करायची आहे. तर इथे 39 धाब्यांचं टार्गेट आहे. 39 रन्स इथून मात्र कंप्लीट करायचे आहे. एक महत्त्वपूर्ण मॅच देखील आपण पाहतोय दोन्ही टीमच्या दरम्यान. दोन्ही टीम्स इथे मातब्बर आहेत. दोन्ही टीम्स इथे मात्र अव्वल दर्जाचं क्रिकेट खेळत आहेत. पहिल्या इनिंगमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली वाडेकर जय जल्लेश्वर वाडेकर टीमच्या दरम्यान. परंतु या मॅचमध्ये देखील योगेश भगत आहे जो स्वतः कॅप्टन आहे या टीमचा. पहिले षटक हाताळत असताना त्याच्या दरम्यान देखील या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी झाली. दुसरं षटक रमेश सिंग देखील आपण पाहिलं तर तो देखील अव्वल दर्जाची गोलंदाजी करतोय. कारण की एकंदरीत ऑलराऊंडर परफॉर्मन्स या रमेश सिंगचा देखील राहिला या स्पर्धेमध्ये. तर योगेश भगत तर सलामीची जोडी इथे खेळपट्टीवर दाखल झाले. कपिल पाटील आणि त्याचबरोबर अतुल भोईर. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे अतुल भोईर. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे कपिल पाटील. ही सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल होते. P1चं पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज देखील आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर आलाय तो मात्र योगेश भगत उर्फ गॅरो नावाने देखील हा गोलंदाज देखील सुप्रसिद्ध आहे.
या नोव्हेंबर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बरेचसे रेकॉर्ड देखील या गॅरोच्या दरम्यान देखील आपल्याला सातत्याने पाहायला मिळालेत. तो गॅरो येतोय. या अटॅकिंग गोलंदाजी हा पवित्र आहे टीम इच्छापूर्ती वाशीचा, परंतु या मॅचमध्ये कशी कामगिरी होईल ना मित्रांनो, ते देखील पाहणं खूप इम्पॉर्टंट असेल. P1चं पहिलं षटक, दोन क्षेत्ररक्षकांना भेटून तुम्हाला इथून धावा कंप्लीट करायच्या आहेत. एक फिल्डर देखील आपण पाहतोय लॉंग ऑफच्या रिझनमध्ये आहे, तो देखील आपण पाहतोय स्वप्नील आहे तिथे. लॉंग ऑनच्या रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक. यावेळचा बॉल टप्पा तर चांगला आहे, लाईनीतून मात्र योगेश भगतने चांगली पकडले. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं, पडल्यानंतर पूर्णपणे उचली घेणारा हा बॉल होता, तर डॉट बॉल आलाय. तर यावेळचा बॉल आणखीन एक चांगला स्ट्रोक, इथून मात्र दोन्ही फिल्डर बॉल मागे धावतील तोपर्यंत बॉल इथे मात्र अडवला जातोय. चांगली फिल्डिंग होते तिथे डीप मध्ये, आणि या बॉलवर इथे मात्र नक्कीच धाबा मिळतील. त्या मात्र दोन धाब्याने इथून मात्र वैयक्तिक धाब्यांचं खातं ओपन केलं जाते. टीमची धावसंख्या इथे मात्र 2ने लागली जाते. तर चांगली इथून मात्र सुरुवात झाली वाशी टीमच्या दरम्यान गोलंदाजी करत असताना. इथून मात्र नक्कीच महत्वपूर्ण मॅच आहे, एक्सपिरियन्स शेअर केला जातोय तुषारच्या दरम्यान. या मॅचमध्ये कशी गोलंदाजी करावी लागेल हे देखील सांगितलं जातं योगेश भगतला, कारण की ही इम्पॉर्टंट मॅच आहे. जर हा सामना वाशीस टीम जिंकला तर नक्कीच फायनलमध्ये दाखल होईल. ही मॅच जर जय जल्लेश्वर वाडेकर संघ जिंकला तर तो देखील फायनलमध्ये मॅच दाखल होईल. जेव्हा जेव्हा या स्पर्धेमध्ये लो स्कोरिंग मॅचेस झाल्यात ना, तेव्हा तेव्हा त्या मॅचेस हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळाल्या. गोलंदाज योगेश भगत पुन्हा एकदा तयार आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर, पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी साकारत असताना. यावेळचा बॉल ऑन साईडला जिथे फिरकावला, इथे डीप मध्ये आहे. फिल्डर आपण पाहतोय अजय उर्फ कडक या नावाने हा सुप्रसिद्ध हा खेळाडू. ड्रम टेनिस बॉल क्रिकेट पासून या खेळाडूने खऱ्या अर्थाने सुरुवात केली, परंतु तदनंतर ओरम टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना अव्वल दर्जाचं क्रिकेट त्याच्या दरम्यान खेळलं जातं. यावेळी मात्र मिळेल फक्त या बॉलवर एक तर 2 धाबा, तर टीमची धावसंख्या इथून 2ने वाढले. धावा लागला धावफलकावर 4 धाबा, 4 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. 3 चेंडूंचा खेळ अजून देखील इथून शिल्लक आहे. यावेळचा बॉल आपल्या वेगळ्या शैलीने खेळायचा होता, परंतु तिथे प्रशांत मात्र तिथे तैनात होता. चांगली कॅच प्रशांतच्या दरम्यान. इथे मात्र बॅट्समन क्रमांक पहिला, ब्रेक थ्रूची खऱ्या अर्थाने गरज होती वाशी टीमला, आणि तो ब्रेक थ्रू यात्रा मतलब पहिल्या ओव्हरमध्ये योगेशच्या दरम्यान देखील आपल्याला पाहायला मिळाला. आपण रिप्लेच्या स्वरूपात देखील पाहू शकता. हा बॉल रिलीज करत असताना पूर्ण वेगवान होता, बॅटचा पेस ओपन करायचा होता, जास्त पेस होता या बॉलला. इथून मात्र बॅट्समन झालाय बाद. तर पहिल्या विकेटची झाली पतन, आणि पहिला हादरा यावेळी मात्र टीमला बसला जातोय, जय जल्लेश्वर वाडेकर या टीमला. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय, प्रशांत पाटील. जे प्रशांत पाटीलने शेवटचं षटक हाताळलं, तब्बल 14 धावा त्याने गोलंदाजी करत असताना खर्च केला, परंतु या मॅच मध्ये प्रशांत पाटीलला चांगली कामगिरी करावी लागेल. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील इथून शिल्लक आहे. गोलंदाज योगेश भगत उर्फ गॅरो. यावेळचा बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक, परंतु आमच्यापर्यंत अंपायर वळतील. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतरच्या स्वरूपात टीमची धावसंख्या इथे 1ने वाढली जाते, तर धाबा लागला धावफलकावर 5 धाबा, 5 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. टीम बॅटिंग करत असताना जय जल्लेश्वर वाडेकर टीमच्या दरम्यान. टार्गेट आहे मित्रांनो ते मात्र 39 धाब्यांचं. समीकरणाचा जर आतापर्यंत विचार केला तर 20 बॉलमध्ये करायचे तुम्हाला 34. एक चांगली मॅच इथे प्रेक्षकांच्या भेटीला आले.
एका बाजूला जय जल्लेश्वर वाडेकर आणि एका बाजूला इच्छापूर्ती वाशी या दोन्ही टीमच्या दरम्यान. तर संपूर्ण प्रेक्षक देखील आपण या स्पर्धेनिमित्त देखील पाहतोय. त्या आलेल्या सर्व प्रेक्षकांचे इथे सहर्ष स्वागत आहे. या वेळचा बॉल इथे मात्र घोषित रिझनमध्ये चेंडू दाखल झालाय. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धावा लागला धावफलकावर आतापर्यंत तर 6 धावा. जे प्रेक्षक देखील आम्हाला PTCच्या माध्यमातून देखील आपल्या स्मार्ट टीव्हीवर, आपल्या स्मार्ट लॅपटॉप आणि स्मार्टफोनवर देखील पाहत आहात, त्या सर्व प्रेक्षकांचं मी इथे सहर्ष स्वागत करतो. साईबाबा चषक 2022 पर्व 3 मध्ये शेवटचा दिवस आहे. सेमीफायनल क्रमांक 2 एक बिग फाईट मॅच. यावेळी देखील चांगला बॉल. काय टप्पा आहे, काय लाईन आहे, ही खासियत आहे या योगेश भगत गॅडूची. षटक क्रमांक इथे मात्र षटक क्रमांक इथे पहिलं संपलंय. 1 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 1 ओव्हरच्या समाप्तीने टीमची धावसंख्या झाली धावफलकावर 1 गडी बाद 7 धावा. तर 6 धावा इथे धावफलकावर देखील लागल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाज झालाय रमेश सिंग. इम्प्रेसिव्ह कामगिरी ठरली या रमेश सिंगची या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी अव्वल दर्जाची, फलंदाजी अव्वल दर्जाची आणि फिल्डिंग देखील लाजवाब. 18 चेंडू आणि करायचे आहेत 33 धाबा. प्रति ओव्हरमध्ये तुम्हाला 11 धाबा देखील येणे इम्पॉर्टंट असेल. अजून देखील कपिल पाटील या मैदानावर तक देऊन उभा आहे, कारण की महत्त्वपूर्ण बॅट्समन आहे या टीमचा. काय कामगिरी करेल हे देखील पाहणं इम्पॉर्टंट आहे. जिथे नजर जाईल तिथे आज फक्त प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक दिसतात. एक चांगली मॅच आहे आणि एक चांगला सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. रमेश सिंग यावेळचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. इथून मात्र फिल्डर येईल. कडक बॉल खाली आणि कडकच्या हातामध्ये यावेळी मात्र एक कडक कॅच. काय झेल पकडलाय. खऱ्या अर्थाने अशा कॅचेस जेव्हा हवेमध्ये असतात ना, तेव्हा तुमचं जजमेंट असणं खूप इम्पॉर्टंट असतं, परंतु हे जजमेंट आपल्याला कडकच्या दरम्यान पाहायला मिळालं. फलंदाज क्रमांक झाला 2 इथून मात्र बाद. बॅट्समन इथून मात्र परततोय तो मात्र कपिल पाटील, ज्याच्यावर पूर्णपणे आशा होत्या या टीमच्या. त्याने मात्र इथे खऱ्या अर्थाने निराश केले आपल्या टीमला. यावेळचा बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक, परंतु अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला. रमेश सिंग येतो इथून मात्र गोलंदाजीसाठी. इथून मात्र थोडासा खराब होता, परंतु बॅकअप आहे तिथे. पहिला बॉल इथे मात्र चांगल्या दर्जाचा रिलीज झालाय. जर करण विचार केला ना या गोलंदाजाचा, तर खऱ्या अर्थाने या गोलंदाजाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. काय गोलंदाजी केले. बॅटिंग करत असताना देखील चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं या इनिंगमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाले. सेकंड इनिंगच्या खेळमध्ये देखील चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. प्रति ओव्हरमध्ये तुम्हाला 11 धाबा देखील जमवणं इम्पॉर्टंट आहे. रमेश सिंग सारखा एक चांगला गोलंदाज येतोय. यावेळचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी. इथून मात्र उमेश लालचंद्र कोळी सरांचा इशारा आमच्यापर्यंत येईल. इट इज अ व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने डावा लागला धावफलकावर 8 धाबा. 8 रन. सेमीफायनल नंबर 2.
तर यावेळेचा बॉल ऑन साईडला चेंडू लॉफ्ट केला, तिथे फिल्डर आहे स्क्वेअर लेगचा बॉलवर येतोय. एकच्या जास्त काहीच मिळणार नाही. बॉलवर टीमची धावसंख्या एक ने वाढली. धावा लागला धावफलकावर 9 रन्स. इथून मात्र चांगली गोलंदाजी चालू आहे टीम इच्छापूर्ती वाशी टीमच्या दरम्यान. इथून मात्र जय जलेश्वर वाडेकर टीमला कमबॅक करणं देखील इम्पॉर्टंट आहे. या मॅचमध्ये आतापर्यंत 3 बॉल देखील रिलीज झालेत आणि 3 धाबा इथून खर्च झाल्यात. यावेळचा बॉल देखील तेज तरार आहे. काही गोलंदाजी केली जाते. शेवटचा बॉल काय गोलंदाजी केली या रमेश सिंगने. लाजवाब स्पेल हाताळला जाते आतापर्यंत. रमेश सिंग यावेळचा बॉल देखील तेच तर कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. अफलातून गोलंदाजी लाजवाब स्पेल हाताळलं जाते. या ओव्हरमध्ये जर विचार केला कारण तर प्रति ओव्हरमध्ये 11 धावा करणं इम्पॉर्टंट होतं, परंतु या ओव्हरमध्ये धावा आल्यात त्या मात्र फक्त 4 धावा. एक गडी त्याने बाद केलाय. चे फाउंडर सन्माननीय संदीपजी भास्कर यांचं देखील एकदा आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. तर पीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील आपण 4 दिवस यूट्यूबच्या माध्यमातून देखील लाईव्ह देखील पाहिली. आज सर्व प्रेक्षकांनी देखील ती स्पर्धा देखील एन्जॉय केली आणि आपल्या स्क्रीनवर देखील आपण पाहू शकाल या पीटीसीचे फाउंडर अर्थात संदीपजी भास्कर साहेबांचं देखील इथे आगमन झालं. या स्पर्धेनिमित्ताने त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. तर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय रोहन. तर महत्वपूर्ण षटक आहे सर का. या महत्वपूर्ण षटकामध्ये कमीत कमी धावा तुम्हाला खर्च कराव्या लागतील या मॅचमध्ये. यावेळचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा आलाय. टीमची धावसंख्या यावेळचा बॉल तिथे मात्र एक चांगली कॅच. तुषार आहे तर मंगेश आहे तिथे. लाजवाब झेल शेवटच्या मुमेंट मध्ये हा मात्र झेल इथे मात्र पकडलाय. हॅलो हॅलो. तर टीमची धावसंख्या झाली ती मात्र 11. तर पीटीसीचे फाउंडर सन्माननीय
संदीपजी भास्कर साहेबांचं देखील इथं आगमन झालं. त्यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. संदीपजी भास्कर साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. हॅलो हॅलो. यावेळचा बॉल बॅटची एज होती इथे मात्र घोषित रिझन मध्ये चेंडू दाखल झाला. टीमची धावसंख्या 1. इथं फलकावर देखील लागली टीमची धावसंख्या. धावफलकावर लागत असताना धावा लागला. धावफलकावर 12. 3 गडी देखील बाद झाले. रोहन आलाय महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी. हे 2 बॉल देखील रोहनच्या दरम्यान चांगले रिलीज झालेत. यावेळचा बॉल आणखीन एक चांगला बॉल इथून रिलीज. बॅट्समन झाला इथून मात्र बाद. आणखीन एक जय जल्लेश्वर वाडेकर या टीमला फलंदाज बाद व्हावं लागेल. आणखीन एक हादरा बसतोय जय जल्लेश्वर वाडेकर या टीमला आणि बॅट्समन क्रमांक झालाय बाद तो मात्र 4था. तर आपल्या स्क्रीनवर देखील आपण पाहू शकाल संदीपजी भास्कर या पीटीसीचे फाउंडर देखील आहेत. तर खऱ्या अर्थाने या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या पीटीसी लाईव्ह स्ट्रीमने देखील आज एव्हन क्वालिटीचं देखील कॅमेरामॅनची भूमिका देखील आणि या स्ट्रीमचे सबस्क्रायबर देखील आपण पाहतो या चॅनलचे. तर 2,18,000 सबस्क्रायबर देखील आहेत. तर 2,18,000 सबस्क्रायबर आज देखील त्यांनी पूर्ण केलेत. तर एवन क्वालिटीचं प्रेक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवलं जाते या पीटीसीच्या माध्यमातून. 2 विकेट देखील संपादित केलेत गोलंदाज रोहन याने. यावेळचा बॉल देखील चांगला आहे परंतु अंपायर आमच्यापर्यंत वळतील व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अपांतर धावेचा इशारा येतो. टीमची धावसंख्या धावफलकावर लागते ती मात्र 13 धावा. आणखीन एक व्हाईट बॉल येतोय. टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने 2 ने वाढली जाते. 14 धावा आतापर्यंत धावफलकावर देखील लागल्यात. रोहन देखील चांगली गोलंदाजी चालू होती परंतु या बॉलवर कुठेतरी लाईन मिस केली जाते. स्ट्रायकिंगला बॅट्समन पाहतोय आपण केतन आहे. नॉन स्ट्रायकिंगला बॅट्समन प्रणित पाटील. यावेळचा बॉल ऑन साइडला तिथे स्वप्नील आहे उर्फ जडेजा. जेव्हा जेव्हा तो ही स्पर्धा किंवा कोणतीही स्पर्धा खेळतो ना त्याच्या टी शर्टीवर जडेजा हे नाव असतं. तर डाय हॅड फॅन आहे तो मात्र जडेजाचा. त्याच्या हातामध्ये ही चांगली कॅच आणि थ्रो देखील आपण पहिल्यांदा रॅपिड थ्रो त्याच्या माध्यमातून केला जातो. आपण रिप्लेच्या स्वरूपात पाहू शकाल. हा बॉल इथे मात्र फुलटॉस होता. फुलटॉस बॉलवर इथे मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. टायमिंग इथे फसलंय आणि स्वप्नीलच्या हातामध्ये एक चांगली कॅच. आणखीन एक विकेटची झाली बदन. आणखीन एक हादरा टीम जय जल्लेश्वर वाडेकर या टीमला. नवीन बॅट्समन इथून मात्र मैदानावर दाखल झालाय मित्रांनो रोहन शेलार. आवाज नाहीये लाईव्हला. नाहीये कधीची बीट लावतं सांगशील आवरा ना बिर्याणी. यावेळचा बॉल ऑन साइडला तिथे लॉफ्ट केला डीप मध्ये. मंगेश आहे बॉलवर येतोय. एक धावी ते कंप्लीट झाले आणि टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धावा लागल्या धावफलकावर 15 धावा. लास्ट बॉल आहे. तर शेवटचा बॉल अंतिमचा चेंडू कशा पद्धतीने रिलीज केला जाईल. महत्वपूर्ण षटक होतं टीम वाशीच्या दरम्यान. या महत्वपूर्ण षटकामध्ये चांगली कामगिरी राहिली आहे रोहनच्या दरम्यान. यावेळचा बॉल इथे मात्र शरीराचा बेट घेतला जातोय. रनआउटची संधी आहे परंतु इथून मात्र थ्रो चांगला होता परंतु बॉलरच्या दरम्यान इथे थोडीशी चूक झाली.
तर 22 धाब्यांची गरज आहे. सहा चेंडू आणि 22 धाबा. पहिल्या बॉलरला आउट झालं तसं. हॅलो 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 हॅलो. तर 22 धाब्यांची गरज आहे. पाच चेंडू आणि 21 धाबा इथून करायचे आहेत जय जलेश्वर वाडेकर या टीमला. तीन चेंडू आणि 15 धाब्यांची गरज आहे. समीकरण बदलते. 3 चेंडू आणि 14 धाबा. सन्माननीय पूजन ठाकूर साहेबांचं देखील इथं आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे.
त्याचबरोबर PTCचे फाउंडर सन्माननीय संदीपजी भास्कर साहेबांचं देखील इथे आगमन होतंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेनिमित्ताने. तर बॉल आहे तुमच्याकडे 3 आणि करायची आहे तुम्हाला धाबा 13. दोन चेंडू आणि 12 धाबा. तर दोन चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे आणि धावा करायच्या धावफलकावर 11. अजून देखील 11 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. ते मात्र जय जलेश्वर वाडेकर या टीमला. समीकरण होतं मित्रांनो 6 चेंडू आणि 22 धाव्यांचं. तिथे समीकरण देखील आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 11 धावा. यावेळचा बॉल, यावेळी आणखीन एक बॉल वाईट. या मॅच मध्ये काय घडलं जाईल अजून देखील या मॅच मध्ये रंगत आहे. इथून मात्र 2 चेंडू आणि 10 धावा करायच्या आहेत. 2 चेंडू आणि 10 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. इथून मात्र गोलंदाज देखील आपण पाहिलं तर गोलंदाज कुशल आहे. तर 2 बॉल आणि 10 धाव्यांची गरज आहे. तर 10 धावा इथून करणं इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. इथून मात्र मॅच दोन्ही साईडला आपल्याला पाहायला मिळते. अजून देखील मॅच इथून 50-50 आहे. 2 बॉल आणि 10 धावा.
2 चेंडू 10 धाब्यांची गरज. गोलंदाज आपण पाहतोय कुशलला. कुशल मुवमेंट मध्ये आले ही मॅच, परंतु या कुशल मुवमेंट मधनं ही मॅच कुशल बाहेर काढून देईल का आपल्या टीमसाठी, हे पाहणं देखील इम्पॉर्टंट असेल. यावेळचा बॉल अजून एक वाईट बॉल. काय घडलंय करण, जर विचार केला ना तर आतापर्यंत किती बोल टाकले? 3 3 6 7 8 9 9 बॉल या गोलंदाजाने रिलीज केलेत. 9. जिथे 6 चेंडू आणि 22 धाब्यांची गरज होती, तिथे आपल्याला षटकार देखील पाहायला मिळाला. परंतु यावेळी जर विचार केला तर बॅक टू बॅक इथे मात्र चार बॉल देखील वाईट स्वरूपात इथे हाताळले गेले. एकंदरीत इथे मात्र प्रेशर आहे गोलंदाजावर. 5 बॉल टाकले आतापर्यंत वाईट. तर 5 वाईट या ओव्हरमध्ये देखील आलेत. इथून मात्र दडपण आहे. एक मोठी मॅच. 2 चेंडू 9 धाबा. 9 धाबा 2 चेंडू. कोणता संघ जिंकेल हे सांगून जाणार हे 2 बॉल. यावेळचा बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक. तिथे कोणताही फिल्डर नाहीये. एक चेंडू आणि इथे मात्र करायच्या आहेत तुम्हाला धाबा, त्या मात्र 5. एक चेंडू आणि 5 धाबा. लाजबाब मॅच जिथे तर 5 धाब्यांची गरज आहे आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. एक चेंडू आणि 5 धाबा. जेव्हा रमेश सिंगनी गोलंदाजी केली ना मित्रांनो, तेव्हा कुठेतरी वाटलं होतं की इच्छापुरती वाशी टीमने कमबॅक केलंय. परंतु यावेळी जर विचार केला ना तर या गोलंदाजावर जबाबदारी दिली होती शेवटच्या ओव्हरमध्ये. आतापर्यंत त्याने धाबा खर्च केला या स्पेलमध्ये 17. हे अपेक्षित नव्हतं योगेश भगत उर्फ गॅरोला, कॅप्टन आहे या टीमचा. परंतु इथून मात्र शेवटचा बॉल कशा पद्धतीने रिलीज केला जाईल, किती दडपण असेल या गोलंदाजावर, हे देखील पाहणे इम्पॉर्टंट आहे. हे एक्सपिरियन्स आहे, हे अनुभव इथून शेअर केला जाईल. कारण की अशा मॅचेस योगेश भगतने देखील खेळल्यात. त्याच्या मार्गदर्शनाखाली हा शेवटचा बॉल इथून रिलीज केला जातोय. एक चेंडू आणि धाबा करायच्या आहेत त्या मात्र 5 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. तुम्हाला इथून मात्र कंपल्सरी षटकार खेचावा लागेल. ही मॅच जर जिंकायची असेल तर टीम जय जल्लेश्वर वाडेकर या टीमला ही मॅच जिंकायची आहे. इच्छापुरती वाशी टीमला तर या बॉलवर षटकारापासून रोखावं लागेल. चौकार आला तरी मॅच विन होईल इथून मात्र इच्छापुरती वाशी टीम. परंतु क्षमता आहे बॅट्समन प्रशांत मध्ये क्षमता आहे, ज्याच्या दरम्यान आपल्याला मागील बॉलवर चौकार पाहायला मिळाला. एक चेंडू आणि करायचे आहेत 5. हाय व्होल्टेज सामना, जशी सेमीफायनल रंगण्याची अपेक्षा असते प्रत्येक प्रेक्षकाला. यावेळचा बॉल वाईट बॉल. यावेळी चौकार देखील चालेल, चौकार देखील अपेक्षित आहे. एक चेंडू आणि 4 धाबा. हॅलो हॅलो आवाज कर. हॅलो हॅलो. तर एक चेंडू आणि 4 धाबा. हॅलो. तर एक चेंडू आणि 4 धाबा इथून करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी 4 धाबा. प्रत्येक प्रेक्षक ही मॅच देखील एन्जॉय करतात. एक चेंडू आणि 4 धाबा. काय मॅच रंगली जाते. लाजबाब हा सामना. एक चेंडू आणि 4 धाबा. यावेळचा बॉल इथून मात्र डॉट बॉल येतोय. तर हा शेवटचा बॉल इथे मात्र काय रिलीज केलाय.